मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युवावाणीच्या कार्यक्रमात मी रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला पावलापावलावर स्पर्धा करावी लागते, संघर्ष करावा लागतो. यात प्रत्येक वेळेस आपल्या मनासारख्या गोष्टी घडतीलच असं नाही आणि यातून निर्माण होतो ताणतणाव. या तणावाला नीट मॅनेज केलं तर ठीक, नाहीतर हा तणाव गंभीर स्वरूप धारण करू शकतो. अशा कित्येक केसेसविषयी आपण ऐकतो, वाचतो, पाहतो. काय करता येईल हा तणाव कमी करण्यासाठी? मित्रांनो, स्ट्रेस मॅनेजमेंट याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्र शिंदे सर आले आहेत. महेंद्र शिंदे सर हे मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटविषयी तसंच सॉफ्ट स्किलविषयी मार्गदर्शन ते करतात. चला तर मित्रांनो, ऐकूयात ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दलची महेंद्र शिंदे सर यांच्याशी केलेली बातचीत. सर, आकाशवाणीच्या आपल्या या आजच्या युवावाणी कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार रुचिरा. नमस्ते सर. सर, आजकाल आपण बऱ्याचदा पाहतो, ऐकतो, वाचतो की ताणतणाव हा निर्माण झाल्यामुळे, तो सहन न झाल्यामुळे आपलीच काही तरुण मित्रमंडळी चुकीचं पाऊल उचलत चालली आहे. तर मुळात या सर्व गोष्टींपर्यंत पोहोचणारा ताण निर्माण कसा होतो? तू खूपच महत्त्वाचा प्रश्न रुचिरा विचारला आहे. आज जगामध्ये मॅक्सिमम ठिकाणी आपण सगळीकडेच ह्या बातम्या ऐकतोय किंवा खूप तरुणांना त्यांच्या आयुष्याच्या वळणावरती काही वेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागत आहेत. त्याचं बऱ्याचदा कारण सगळ्यांच्या तोंडून आपण ऐकतो की त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस, वेगळ्या प्रकारचा तणाव निर्माण होतोय. आणि तणाव निर्माण होण्याची कारणं खूप वेगवेगळी आहे. आयुष्याच्या वळणावरती तुम्ही कुठल्या लाईफ स्टेजेसमध्ये आहात त्याच्यानुसार वेगळे तणाव निर्माण होतात. आणि मोस्टली तरुणांमध्ये जे काही तणाव निर्माण होतात ते सगळे तणाव काही बेसिक गोष्टींशी निगडीत आहेत. त्याच्यामध्ये एक त्यांच्या करिअरच्या अनुषंगानं घडणाऱ्या गोष्टी, हवं तसं करिअर त्यांना घडवता येत नाहीये, म्हणजे त्याच्याबरोबर येणारी आर्थिक अडचणी, रिलेशन हा एक मेजर प्रॉस्पेक्ट आहे. आजचे जे नातेसंबंध आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये येतात. आणि त्याच्याबरोबर एक शारीरिक किंवा शरीराला लागणाऱ्या काही रोग आणि त्याची व्याधी, त्याच्यामुळे एक स्ट्रेस निर्माण होतो. सामाजिक किंवा बाकी काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, पण मेजर फॅक्टर हे आहेत की ज्याच्यामुळे हे तणाव तरुणांमध्ये जास्त आहेत. ओके. तर सर, एखादा व्यक्ती हा तणावामध्ये आहे हे ओळखण्यासाठी त्याची काही लक्षणं किंवा सिम्पटम्स असं काही असतात का? हो, जरूर असतात. तणावामध्ये असणाऱ्या व्यक्तींचं जे बिहेवियर असतं, त्याची जी बॉडी लँग्वेज असते, तो दैनंदिन काम करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं इफेक्टिव्हली जशी पूर्वी करत होता तो तणावामध्ये असताना करू शकत नाहीये. विसरभोळापणा, सांगितलेली कामं वेळेवर न होणं, शरीरामध्ये काही शारीरिक बदल त्याच्या घडावे लागतात की तणावामध्ये असणाऱ्या व्यक्तीचं वजन कमी होतं, काही ठिकाणी वजन वाढायला लागतं. तो डिप्रेशनमध्ये जाणवतो, म्हणजे जर तुम्ही त्याला आवाज दिला तर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल आणि त्याचा कामाचा इफेक्टिव्हनेस जो पूर्वी होता तो त्याचा राहत नाहीये. अशा बऱ्याच गोष्टीतून आपण ऑब्झर्व करू शकतो की आपल्याला जाणवतं की ही एखादी व्यक्ती तणावामध्ये जगती आहे. त्याचे फेशियल एक्सप्रेशन बदललेले असतात, त्याच्या कॉन्फिडन्सवरती त्याचा खूप परिणाम झालेला असतो, त्याचा कॉन्फिडन्स डाऊन असतो. एखादी गोष्ट जी काही काळापूर्वी तो खूप चांगल्या पद्धतीने करत होता, पण तीच गोष्ट जर परत सांगितली तर तो तेवढा कॉन्फिडंट नसतो की मला जमेल का, मी करू शकेल का. भीती एक खूप मोठ्या प्रमाणात जाणवते त्याच्याकडे. अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्यातून आपण हे ओळखू शकतो की हा व्यक्ती तणावामध्ये आहे किंवा स्ट्रेसमध्ये जगतोय. ओके. तर हे झालं सगळं तणावाविषयी आणि त्याच्या लक्षणांविषयी. तर सर, हाच तणाव कमी करण्यासाठी आता आपण जाणून घेऊयात, तर या सगळ्या तणावाचं व्यवस्थापन कसं करता येईल सर? खूप बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर हा तणाव आपण टाळू शकतो. ओके. आज आपली जी विचारांची ठेवण तयार झाली आहे किंवा जे आपले विचार बिल्ड झालेत, ज्याला आपण आपला ग्रोनअप म्हणतो, आपला बिल्डअप म्हणतो. माणूस हा समाजानं घडवलेला प्राणी आहे. तो समाजानं घडतो. तो ज्या वातावरणात लहानाचा मोठा झाला तसे संस्कार त्याच्या मनावरती होत असतात. मग जसं जसं त्याचं वय वाढत जातं आणि आयुष्यामध्ये त्याच्या ज्या लाईफच्या स्टेजेस येतात, ह्या लाईफच्या स्टेजेस त्याला हळूहळू वेगळ्या प्रकारचा तणाव निर्माण करतात. आणि हा जर टाळायचा असेल तर काही बेसिक गोष्टी करणं आज प्रामुख्यानं त्याच्याकडे लक्ष देणं ही आपली गरज आहे किंवा ते आपण करायला हवं. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असेल की तुम्ही कुणाच्या संगतीत राहता लहानपणापासून, ती संगत तुमची कशी आहे. ती जर असोसिएशन तुमचं राईट असेल तर तुमच्या डोक्यात उत्पन्न होणारे जे विचार आहेत, तुमच्या लाईफचा जो फोकस आहे, तुमचं लाइकिंग आहेत, म्हणजे तुमच्या आवडीनिवडी आहेत,
तुम्हाला करिअरमध्ये पुढं कुठं जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या संगतीमुळे होत असतात. आणि या सगळ्या गोष्टी जर चांगल्या पद्धतीनं घडवायच्या असतील तर तुमच्याकडे चांगली संगत हवी आहे. ओके. चांगली संगत योग्य आणि अयोग्य ह्याच्यामधला फरक तुम्हाला जाणवून देऊ शकते. जर तणाव टाळायचा असेल तर सुरुवातीपासून एक सवय आपण स्वतःला लावली पाहिजे, योग्य ते करायचं आणि अयोग्य ते नाही करायचं. तर शरीरासाठी योग्य करणं म्हणजे काय, रेग्युलर व्यायाम करणं असेल, मेडिटेशन करणं असेल, ध्यानधारणा करणं, सूर्यनमस्कार करणं, योग्य ते खाणं, योग्य वेळी खाणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शारीरिकदृष्ट्या चांगल्या ठेवतील, तंदुरुस्त ठेवतील आणि भविष्यात शारीरिक कारणांमुळे जो तणाव येतो तुम्ही टाळू शकाल. एक्झॅक्टली. सेम गोष्ट, योग्य ती गोष्ट तुम्ही आर्थिक गोष्टीमध्ये पण करू शकता. आज तणावाचं मेजर कारण हे आहे की आर्थिक संकटांमध्ये लोक आहेत. लोकांकडं जॉब नाही आहेत किंवा जॉब गेलेत किंवा सॅलरी कमी आहे. ह्याचं मेन कारण असंही आपण बघू शकतो की आज तरुणांकडं वेगळ्या प्रकारचं अकॅडमिकल एज्युकेशन आहे. म्हणजे त्यांनी डिग्र्या घेतल्या, ते इंजिनियर झाले, MBA झाले, बॅचलर्स, मास्टर्स झाले, वेगळ्या फॅकल्टीमध्ये झाले, पण आपल्याकडं आर्थिक साक्षरता ज्याला म्हणता येईल, फायनान्शियल एज्युकेशन, हे खूप कमी प्रमाणात आहे. मग ही आजच्या तरुणांची जबाबदारी आहे फायनान्शियल एज्युकेशन घेणं, फायनान्शियल लिटरसी ज्याला म्हणतात, आर्थिक साक्षरता ज्याला म्हणतात, ही आर्थिक साक्षरता समजून घेणं ती काय असते हे अंडरस्टँड करणं, जेणेकरून भविष्यामध्ये पैशामुळं जो तणाव आपल्या लाईफमध्ये येतो तो आपण टाळू शकतो. आणि त्यासाठी योग्य ते करणं हे जितक्या लवकर आपण सुरू करू तितक्या लवकर भविष्यातला आर्थिक ताण आपल्याला टाळता येऊ शकतो. ओके. म्हणजेच सारासार विवेकबुद्धीचा विकास होणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. एकदम बरोबर रुचिरा, की जोपर्यंत माणूस सर्वांगीण बाजूने विचार नाही करणार, म्हणजे तो त्याच्या शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि आज ज्या कारणांमुळे जास्त स्ट्रेस येतो ही गोष्ट आहे कंपॅरिझन. आपली आर्थिक परिस्थिती काय आहे हे न पाहता बऱ्याचदा समाजामध्ये कुणाकडे काहीतरी आहे, एखादी मटेरियलिस्टिक गोष्ट, ज्याला आपण गाडी, घर, मोबाईल, हे जे गॅजेट्स आहेत, म्हणजे आपण असं म्हणतो डिजिटल मार्केटमुळे किंवा सोशल मीडियामुळे जग जवळ आलं. हे जग इतकं जवळ आलं की दुसऱ्याकडे असणारी गोष्ट मला पण हवी आहे किंवा माझी पण असावी, ही इतक्या जवळ येऊन पोहोचलंय. तर इतक्या जवळ भारी पण असावी. येस, त्याच्यापेक्षा भारी पण असावी. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय की माणूस प्रेशरमध्ये राहतोय. पर्टिक्युलर तरुण वर्ग ह्याच्यामध्ये जास्त प्रेशरमध्ये, स्ट्रेसमध्ये, आणि त्या मिळवण्याच्या इच्छेसाठी ते लोक केव्हा केव्हा चुकीच्या पद्धतीनं कामं करतात, चुकीचा विचारही करतात आणि ती एने मला मिळायलाच हवी किंवा माझ्याकडे हवीच असाही विचार केला जातो. आणि मग त्या आर्थिक क्रंचमध्ये हे लोक येतात. सेम गोष्ट जी मी सांगितली, योग्य ती गोष्ट करणं, ह्याची सवय जर लवकरच आपण लावली ती नातेसंबंधामध्ये पण आहे. आजकाल रिलेशनशिप, जे नवीन विवाहित तरुण तरुणी आहेत यांच्यामध्ये सुद्धा हा जो वैवाहिक जीवन आहे त्यांचं, ते पण तणावात आहे. त्याचं कारण हे जे नातेसंबंध कसे टिकवावे, नातेसंबंधासाठी काय गोष्टी कराव्या आणि काय नाही कराव्या, ह्याच्या सवयी जर आपण लवकरच लावल्या, जसं मी मगाशी एक गोष्ट बोललो, योग्य करणं आणि अयोग्य न करणं, पण योग्य आणि अयोग्य ह्यातला डिफरन्स अंडरस्टँड करता यायला हवा. आणि तरुणांसाठी मी महत्वाचा संदेश देईल, तुम्ही आयुष्याच्या एकदम सुरुवातीच्या काळामध्ये आहात, करिअरला सुरुवात करत आहात, आणि जर आत्ताच ही गोष्ट तुम्ही अंडरस्टँड करू शकला, योग्य काय आणि अयोग्य काय, तर आयुष्यभरासाठी आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी हे उपयोगाचं ठरेल. अगदी बरोबर सर. हे तणाव व्यवस्थापन आपण स्वतःचं करू शकतो की प्रोफेशनल गोष्टींची सुद्धा गरज आहे? ओके. तणावाच्या काही स्टेजेस आहेत. जर का तुम्ही इनिशियली काही गोष्टींमुळं, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यावरती लॉंग टर्मला फार मोठा परिणाम नाही करत आहे, तात्पुरत्या गोष्टी आहेत, इनिशियली आत्ता घडतायत, काही घटना अशा घडल्या तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जॉबची काय अडचण असेल, जॉब गेला, किंवा काही घरामध्ये नातेसंबंधामध्ये काही भांडण आहेत, किंवा आर्थिक अडचणीमध्ये तुम्ही आहात, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या प्रत्येक वेळी तुम्हाला प्रोफेशनल लोकांकडे जाऊन सल्ला घेण्याची गरज नाही आहे. करेक्ट. जर तुमचा तणाव खूप अशा एक्स्ट्रीम लेवलला पोहोचलाय की जिथं तुम्हाला तो स्वतःला हँडल नाही करता येत असं वाटतं, त्यावेळी नक्कीच दुसऱ्या स्टेजमध्ये तुमच्या जवळचे जे मित्रमैत्रिणी आहेत, काही संबंधित लोक आहेत की ज्यांच्या तुम्ही सबमिशनमध्ये आहात, म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकता, त्यांचे सल्ले घेता, भले ते प्रोफेशनल लोक नसतील, वडीलधारी माणसं असतील, दुसऱ्या स्टेजमध्ये तुम्ही अशा लोकांशी चर्चा करू शकता, त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेऊ शकता. आणि त्यावेळी तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला योग्य ते उत्तर मिळत नाहीये, तुम्ही त्या आन्सरमध्ये किंवा त्या पर्यायानं सॅटिस्फाईड नाहीये आणि तुम्ही अजून एका सेकंड ओपिनियनचा विचार करता, तेव्हा शेवटच्या स्टेजला तुम्ही प्रोफेशनल लोकांकडे जाऊ शकता. पण आज लोकांमध्ये, तरुणांमध्ये पर्टिक्युलर जे तणाव दिसतात, ह्याच्यामध्ये 70 ते 80% वेळा तुम्ही स्वतःचे तणाव स्वतः
हँडल करू शकता. ओके. फक्त त्यासाठी योग्य विचारांची गरज आहे, Positive thinking. येस, पॉझिटिव्ह थिंकिंगची गरज आहे. आणि ज्या गोष्टींमुळे तणाव निर्माण झालाय तो का झाला ह्याच्या मुळाशी स्वतः जाणं गरजेचं आहे. आणि त्याच्या मागची अजून एक महत्वाची गोष्ट, तणाव का निर्माण होतात त्यासाठी आपली जी वैचारिक उंची आहे येस. किंवा बेसिक इन्फॉर्मेशन जी आपल्याला जगण्याची हवी आहे ती नसल्यामुळं किंवा त्याचं वाचन कमी असल्यामुळं, तशी संगत नसल्यामुळं ह्या तणाव आज आपला वाढत जातोय. पण तो तुम्ही स्वतःची स्वतः हँडल करू शकता. ओके. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काउन्सिलरकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे जाण्याचीच गरज असं नाही, नक्कीच पण आपण नाही. स्वतः पण करू शकतो. एकदम ओके. बरोबर. तर सर, तणावाचं व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं नाही तर त्याचे काही मानसिक किंवा शारीरिक असे काही परिणाम होऊ शकतात का भविष्यात? नक्की. एखादी गोष्ट जर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये कॅरी करून चालला असाल हां. आणि ती खूप वर्ष तुमच्या माइंडमध्ये असेल तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच होतील. या ठिकाणी मला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल. नक्कीच सर. 2 शिष्य एका ब्रह्मचारी आश्रमामध्ये शिकायला गेले. बट नॅचरल तो ब्रह्मचारी आश्रम होता, तर त्यांच्या गुरूंनी त्यांना जीवनात कसं जगावं, हां. आयुष्यामध्ये समाजासाठी काय करावं, अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या. पण त्यात प्रामुख्यानं त्या सगळ्या शिष्यांना ही गोष्ट शिकवली होती की तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. म्हणजे कुठल्याही स्त्रीकडे पाहायचं नाही, स्त्रियांशी बोलायचं नाही, अशा प्रकारची शिकवण त्यांना दिली गेली होती. ती सगळी शिकवण घेऊन ते 2 मित्र स्वतःच्या गावी निघाले. ओके. गावाला जात असताना रस्त्यामध्ये त्यांना एक नदी ओलांडून पलीकडे जायचं होतं. नदी ओलांडायला सुरुवात केली तोपर्यंत त्यांच्या असं लक्षात आलं की बाजूलाच एक स्त्री जिच्या पायाला खूप मोठी जखम झाली आहे, ती स्वतःच्या पायावरती उभी राहू शकत नाही आहे, तिच्या पायातून थोडं रक्तही वाहत आहे आणि तीही त्या त्रासामुळे तिथं बसली आहे आणि लोकांची मदत मागतीये की तिला कुणीतरी नदीच्या पलीकडे पोचवावं. एक शिष्य हे सगळं पाहतो, पण पाहता क्षणी त्याच्या लक्षात येतं की आपल्याला आपल्या गुरूंनी ही शिकवण दिली आहे, स्त्रियांकडे पाहायचं नाही, स्त्रियांशी बोलायचं नाही, स्त्रियांना स्पर्शही करायचं नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं. पण दुसरा शिष्य त्याला हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर त्याला स्वतःलाही वेदना होतात, त्याच्यामध्ये ती करुणा जागी होते आणि तो त्या अबला स्त्रीला जाऊन मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्या स्त्रीला विचारतो तुम्हाला नेमकं काय हवं आहे, तिच्याशी बोलतो, तिची चौकशी करतो. ती म्हणते मला मदत करा आणि मला नदीच्या पलीकडे पोचवा. तो तिला मदत करतो, तिला हात देतो, तिला उचलून होडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो आणि तिला सपोर्ट देऊन नदीच्या पलीकडे पोचवतो. नदीच्या पलीकडे पोचल्यानंतर दोन्ही शिष्य पुढचा प्रवास सुरू करतात. खूप वेळ गेला तरी ते दोघं एकमेकांशी बोलत नाही आहेत. एक अर्धा तास, 1 तास जातो. जो पहिला शिष्य जो स्त्रीकडे न पाहता गुरूंनी दिलेली शिकवण लक्षात ठेवून असतो, तो अतिशय रागानं आणि द्वेषानं दुसऱ्या शिष्याकडे बघतो. म्हणतो बघ, तू किती मोठी चूक केली. आपल्याला गुरूंनी सांगितलं होतं की स्त्रियांकडे पाहायचं नाही, स्त्रियांशी बोलायचं नाही, स्पर्श करायचं नाही, आणि तू तर हे सगळं केलं. जो दुसरा शिष्य ज्यानं खरंच एका अबला स्त्रीला मदत केली होती, तो त्या पहिल्या शिष्याकडे पाहतो, म्हणतो अरे मी तर तिला त्या नदीच्या तीरावर सोडून आलो, तू तर तिला अजून डोक्यात घेऊन चाललायस. हो. म्हणजे ही जी गोष्ट आहे, एखादी क्रिया तुमच्या आयुष्यात घडली, एखादी घटना तुमच्या आयुष्यात घडली, भले ती घटना नको होती घडायला पण घडली, पण ती आता तिचे परिणाम दुष्परिणाम होऊन गेलेत, तर ती किती वेळ तुम्ही डोक्यात घेऊन चालणार आहात ह्याच्यावरती त्या तणावाचा प्रादुर्भाव ठरणार आहे. जर का ती गोष्ट लवकर तुम्ही तुमच्या लाईफमधून, तुमच्या माइंडमधून डिलीट करू शकला तर त्याचा दुष्परिणाम तेवढी तीव्रता तुम्हाला जाणवणार नाही. मानसिकमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाशी, तुमच्या सहकार्यांशी चांगल्या पद्धतीनं नातेसंबंध जोडू शकणार नाही. तुमच्या डोक्यात जर जो तणाव असेल, जो कुठल्याही प्रकारचा असेल, तर तुमच्या बॉडी लँग्वेजवरती, शारीरिक हावभावांवरती परिणाम होतो. तुम्ही लोकांना चांगला रिस्पॉन्स नाही देऊ शकणार. जर तुम्ही लोकांना चांगला रिस्पॉन्स नाही देऊ शकला, त्यांच्याशी संभाषण चांगलं नाही करू शकला, तर नातेसंबंध खराब होतील. म्हणजे आर्थिक परिस्थिती खराब होईल, नातेसंबंध खराब होतील, आणि सगळ्यात खराब गोष्ट की तुमच्या शरीरामध्ये ज्यावेळी तुम्ही तणावात असता तर अशा प्रकारचे हार्मोन्स किंवा अशा प्रकारचे केमिकल सिक्रेट होतात ज्यानं कोलेस्ट्रॉल वाढतं, ज्यानं पॅनक्रियामध्ये ज्या बीटा सेल्स ज्याला म्हणतात, सायंटिफिक ह्या काही गोष्टी आहेत की त्या मरतात. तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन कमी राहू शकतं आणि त्याचा शरीरावर परिणाम होऊन तुम्हाला मोठ्या आजारांना सामोरे जाऊ शकतं. तर ही जर गोष्ट तुम्हाला टाळायची असेल तर एकच गोष्ट करणं गरजेचं आहे की तणाव उत्पन्न न होऊ देणं, पण ज्या ठिकाणी तणाव होतोय त्याला प्रॉपर वेने हँडल करणं आणि काही गोष्टींचा ऍक्सेप्टन्स ज्याला म्हणतात तो म्हणजे स्वीकार करणं, ही भूमिका ही ठेवणं.
येस. म्हणजे भले ती गोष्ट मनाविरुद्ध असू दे, पण ती ॲक्सेप्ट करणं या स्टेजला, की नाही बाबा, की ही गोष्ट आता सध्या तरी मला ॲक्सेप्ट करावीच लागेल, ही सुद्धा भूमिका असणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी. अगदी बरोबर, अगदी बरोबर. रुचिरा, ह्याच्यामध्ये मी काही गोष्टी अजून सांगू इच्छितो. नक्कीच सर. स्वीकार करणं ही भावना जर तुमच्याकडे असेल, हां. एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली हं. आणि त्याच्यावरती तुमचं कंट्रोल नाही आहे, हं. ती तुम्ही कंट्रोलच नाही करू शकत. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केले हां. तर ती गोष्ट तुम्हाला बदलवता येणार नाही, तिच्यात बदल करता येणार नाही. ह्या ठिकाणी आपल्यासारख्या सर्वसामान्य सगळ्या माणसांना, तरुणांसकट आणि सगळ्या समाजाला मी ठामपणे ही गोष्ट सांगू इच्छितो की त्याचा तुम्ही स्वीकार करा. तुमचा अस्वीकार म्हणजे तुमचा नॉन ॲक्सेप्टन्स काहीही बदलू शकणार नाही. नैसर्गिक आपत्ती तुमच्या आयुष्यात आली, ही तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, त्याचा स्वीकार करा. ओके. म्हणजे आपण समाधानी असलं पाहिजे. त्याच्यातून अजून काही निर्माण होईल का, क्रिएटिव्हिटी होईल का, त्या प्रकारे आपण आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं पाहिजे. अगदी बरोबर, Yes. अगदी बरोबर. काम केल्यानंतर तुम्हाला जे रिटर्न्समध्ये मिळालं हां. त्याच्यामध्ये कुरकुर करू नये की मला एवढंच का मिळालं, नाही मला जास्त हवं होतं, आता मी एवढ्यात कसं मॅनेज करू. पण आता त्याच्यामध्ये तुम्हाला बदल नाही करता येणार. हो. मग त्याच्यात समाधान मानून प्रोग्रेसिव्ह राहावं. कामानंतर जे मिळतं त्यात समाधान माना, पण प्रोग्रेसिव्ह राहा, प्रगती करण्याचा विचार करा. अगदी बरोबर आहे हे. आणि हे आत्ताच्या पिढीमध्ये आमच्यासारख्या तरुण मित्रमंडळींसाठी खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे.